निलेश मुरलीधर काळे, उमरगा तालुका, उमरगा जिल्हा धाराशिव। माझी बायको प्रेग्नेंट होती 3 महिन्याची। 4थ्या महिन्यामध्ये मी सोनोग्राफी केली तर 4 डॉक्टरनी मला मुलगा 90% अपंग आहे आणि 10% नाही असं सांगितले होते। 4-5 ठिकाणी मी दाखवलो उमरग्यामध्ये, शेवटी लोटसला लातूरला दाखवलो। त्यांनी पण म्हणले की बाबा तुझा मुलगा 5व्या महिन्यात म्हणजे 90% अपंग आहे आणि खाली करून टाक असं डॉक्टर म्हणले। तरी पण माझी बहीण सोनाली दशरथपुरी ह्यांनी म्हणले की मला मलकापूरला एक वेळेस जाऊन येऊ। जाऊन आल्यानंतर 2 वाऱ्यात मला फरक पडलेला आहे महाराज। 2 वाऱ्यामध्ये मी मग ऐकलो त्यांचं, 2 वाऱ्या केलो तर मला फरक पडला आणि आज माझा मुलगा झाला 9 महिने झाले। आता मुलाला 4था महिना चालू आहे तरी 1 रुपयाची गोळी नाही। माझी सोनाली बहीण आज आली नाही, भाऊजी आलेले आहेत, त्यांनी तेवढं माझे पुण्य वाटून घेतले तुमच्यापासून महाराज आणि मला अनुभव आलेला आहे। तर एवढे बोलून मी मुलगा अपंग नाही ना? नाही काहीच नाही, 1 रुपयाची गोळी नाही। आज 4था महिना आहे, तो तिथं समोरच आहे। आता तुमच्या पाशी येऊन दर्शन घेऊन गेलेलं आहे। एवढे गोळी माझी बघू ना आपण नेमकं काय आहे ते बघूया। हे बघा इकडे या, आणा इकडे। हे भैया सांगतायत मी उमरगा इथून आलेलो आहे, भारत विद्यालय सर्व्हिसला आहे, शिक्षक म्हणून आहे, बरोबर ना? हा, सेवक म्हणून मी सर्व्हिसला आहे असं सांगतायत। की ते सांगतायत मला डॉक्टरांनी सांगितलं की तुमचं बाळ जन्माला येणार अपंग असेल। काय सांगितलं? मोठ्याने बोला ना, अपंग असेल। एका ठिकाणी नाही, वेगवेगळ्या दवाखान्यात दाखवलं। किती दवाखान्यात दाखवलं? 4 बोला। 4 दवाखान्यामध्ये दाखवलो। 4 दवाखान्यात दाखवलं। सगळे डॉक्टरांनी एकच सांगायचं की होणारं बाळ कसं होणार आहे? 90% अपंग आहे। बोला ना, 90%। तुम्ही बोला। होणारं बाळ कसं होणार आहे? अपंग होणार आहे। परंतु त्यांनी इथं आणलं, त्यांचे मेहुणे म्हणले चला आपण मलकापूरला, म्हणला की आपण मलकापूरला जाऊ। आम्ही मलकापूरचे भक्त आहोत। तिथे गेल्यावर तसं होणार नाही। आता ते सोनोग्राफी मध्ये रिपोर्ट येतात की बाळ अपंग आहे, वेगवेगळे डॉक्टर सांगतात बाळ अपंग आहे, पण त्यांची इच्छा नव्हती ते खाली करायचं। इथं आले, आशीर्वाद घेतला, निघाला। हे बाळ अपंग नाही, 100% ठणठणीत आहे। हे बाळ, ही बाळाची आई आणि हे बाळाचे बाप। कुणीही असं खोटं बोलणार नाही या जगामध्ये, असं सांगणार नाही की आमचं असं होतं, कसे काय खोटं बोलेल। परंतु हे सांगतायत आमचं बाळ अपंग होतं असं डॉक्टरने सांगितलं, पण आशीर्वाद घेतल्यानंतर अपंग बाळ सुद्धा आज व्यवस्थित आहे, हा त्यांचा अनुभव आहे। टाळ्यांच्या गजरामध्ये मला सांगा, ते जर खाली केलं असतं तर त्या बाळाचा जन्म होण्याच्या अगोदरच मेला असतं। खरं का खोटं आहे? खरं का खोटं आहे? पण आम्ही कधीही कुणाला निगेटिव्ह सांगणारी माणसं नाही, पॉझिटिव्ह सांगणारी माणसं आहोत। डॉक्टरांनी खाली करायला सांगितलं होतं बाळ अपंग आहे, परंतु आपण सांगितलं की काही गरज नाही, आशीर्वाद दिला आणि आता ते बाळ अपंग नाहीच आहे, हा त्यांचा अनुभव आहे। चला आपण मलकापूरला जाऊ। मलकापूरला घेऊन आले, आशीर्वाद घेतला। आता ते बाळ खूप छान आहे, अपंग नाही, काही नाही, नॉर्मल आहे, हा त्यांचा अनुभव आहे। 14 महिन्याचा आहे, 4थ्या महिन्यात आहे। डॉक्टरांनी सांगितलं हे बाळ आता अपंग नाही, 100% चेक करून घेतलं, बाळामध्ये कुठलंही अपंगत्व नाही। हा फक्त मलकापूरचा महिमा आहे, हा फक्त